भोये हे उपस्थित होत असताना तदनंतर नामदेवजी घरत हे सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होते. तदनंतर सौ वैशाली विश्वनाथ घाटाळ हे सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती आपण बघितली आणि तदनंतर संपूर्ण कोर कमिटी आपण बघू शकता. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2024च्या माध्यमातून भालवलीकर या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा खूप चांगल्या पद्धतीने पार पडला गेला. लाईव्ह इव्हेंट आपण बघू शकतात ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघताय. ज्याचे प्रोप्रायटर अक्षयजी मोरे, डिजिटल स्कोरच्या माध्यमातून विश्वजित यादव याला आपण बघताय. तदनंतर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये तनय घरत याला आपण बघू शकताय. एक चांगलं कॅमेरा वर्क या स्पर्धेच्या माध्यमातून आणि डीजेच्या माध्यमातून आपण बघू शकताय. डीजे योगेश या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर असे सॉन्ग वाजवले जात आहेत. साईड स्क्रीन आपण बघू शकतात खूप चांगल्या पद्धतीने ब्लॅक कोटिंग, तदनंतर चहू बाजूने पिंक ड्रेस कोटिंग बाउंड्री लाईनच्या बाजूला आपण बघताय आणि त्यानंतर दोन स्टँड्स आपण बघताय मिड विकेटच्या रिझनमध्ये, स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये आणि समोरच्या दिशेमध्ये आपण बघू शकताय तर भव्य दिव्य असं व्यासपीठ आणि डाव्या साईडला खेळाडू कक्ष आणि त्यानंतर उजव्या साईडला डीजे कक्ष आपण बघू शकतायत आणि त्यानंतर उजव्या साईडला टॉस्का बॉक्स असं प्रेझेंटेशन बॉक्स सुद्धा आपण बघू शकता. अशी या स्पर्धेची लेखाजोखा आणि या स्पर्धेचं आपण बघू शकता रूपरेषा आखली गेले. खूप चांगल्या पद्धतीने मातीची खेळपट्टी आणि या मातीच्या खेळपट्टीवर खरा खेळ आकारत असताना बघू शकतायत. फर्स्ट फेल मध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जय शलानला जाते. पहिल्या चेंडूवर यावेळेस एस्टनचा वेध घेतला जातोय. सुपर स्टार्ट आणि पहिल्या चेंडूवर पहिला गडी गारत बाग टू आउट गॉन. नक्कीच पहिल्या चेंडूवर पहिला धक्का बसत असताना आणि यावेळेस आपण बघू शकतात खराब सुरुवात म्हणावी लागेल. कल्पेशाच्या माध्यमातून प्रमोट केलं होतं सुरुवातीला, परंतु या प्रमोशनचा फायदा उचलू घेऊ शकले नाही. आज क्रिकेटमध्ये म्हणायचं झालं तर भारतामध्ये खूप चांगलं टॅलेंट हे क्रिकेटच्या माध्यमातून, कारण की आज जेवढं क्रिकेट एका तालुक्यामध्ये खेळलं जाते भारताच्या, तेवढं क्रिकेट मात्र आज अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये सुद्धा खेळलं जात नाहीये. एवढं क्रेज आहे क्रिकेटचं. आज आपण 1G पासून 5G पर्यंत पोहोचले आहेत आणि जेव्हा जेव्हा क्रिकेट हे पुढे जात आहे, नवनवीन संकल्पना, नवनवीन नियम आणि चांगल्या पद्धतीने क्रिकेट हे नेहमीच उदयास येत असताना आपण नेहमीच बघितलंय. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अवांतर धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल आणि एक या धावसंख्येवर स्कोर कार्ड आपण बघू शकतायत. आनंदजी पाटील यांना आपण बघतायत व्यासपीठावर उपस्थित आहेत. एक गोड व्यक्तिमत्व आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्या संघाला, आपल्या गावाला पाठिंबा देत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. चेंडू वेगाने आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. दणदण करत निघून गेलाय. मनमोहक, मनमुराद 4. कार्ड 5 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. सुंदर फटका मेरिट नुसार खेळला रवीच्या बॅटमधनं. चौकार. यावेळेस लेगलान करण्याचा प्रयत्न, बॉडी लाईनला चेंडू आदळला जातोय. एक धाव ही कंप्लीट केली गेली आणि एकेरीने संघाचा आकडा पूर्ण जाऊन पोहोचलाय. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि एक धाव एकेरी धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 6 या अंकांवर. 6 रन्स ऑन कार्ड.
केतन याला आपण बघताय ऑन साईडला खेळलं जात आहे. चेंडू मात्र निघून जातो इंटू द गॅपमध्ये. स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये फील्ड केले जाईल. तत्पूर्वी दुसऱ्या धाबेसाठी वळाले दोन्ही फलंदाज आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचला आहे. यावेळेस 8 या अंकांवर आपण बघताय केतन घाटाळ खूप चांगला परफॉर्मन्स मागील हंगामामध्ये आपण बघितला. खानिवडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आपण बघितला. परंतु तदनंतर थोडीशी नजर लागली असंच म्हणावं लागेल. कारण की आतापर्यंत थोडंसं बघायचं झालं तर नाव मोठं आणि दर्शन खोटं त्या पद्धतीचा परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळाला आहे. कारण की ज्या पद्धतीने आपण बघितलं 18 नंबरची जर्सी परिधान करणारा मॉडर्न मास्टर विराट कोहली याला आपण बघितलं जवळजवळ 1021 दिवसानंतर मात्र पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून झळकावलं गेलं. आणि आज आपण बघू शकताय तर जवळजवळ ओडीआय क्रिकेटमध्ये 50व शतक झळकावलं. आणि तिथून आपण बघताय मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांचा विक्रम मोडीत काढला हे आपण बघितलंय. परंतु 50वा आला आणि कप गेला असंच म्हणावं लागेल. यंदाच्या हंगामध्ये ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न थोडंसं टेम्परामेंट कमी आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये पुढे सरसावला होता. मिड विकेटच्या रिझनमध्ये 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि दुहेरीने संघाचा आकडा पुढे जाऊन पोहोचलाय. 11 या अंकांवर 11 रन्स ऑन कार्ड 11 धावा. खूप चांगल्या पद्धतीने हे षटक हाताळलं. कारण की या षटकामध्ये एक गडी बाद झालाय परंतु धावा सुद्धा येत असताना आपण बघू शकतायत. आणि धाव फलक जाऊन पोहोचला. 1 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना आई गावदेवी भालिवली संघ 11 या अंकांवर. आनंद पाटील दादांच्या या आयोजनाला तोड नाही, आयोजनाला तोड नाही. खूप चांगल्या पद्धतीने आनंद पाटील यांचं सुद्धा वर्णन या सॉन्ग मध्ये केलं गेलंय. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून टायटल सॉन्ग खूप चांगल्या पद्धतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक आपण बघू शकतायत 2024. आणि नक्कीच त्यांची आठवण पुन्हा एकदा ताजा होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आणि मात्र खऱ्या अर्थाने तुम्हाला मात्र जी कळाट मिळाली मराठी माणसाला ज्या पद्धतीने मराठी पण आलं आणि खऱ्या अर्थाने झगडला या समाजाकरिता खऱ्या करताने मराठी माणसांकरिता जो झगडला असं गोड व्यक्तिमत्व. आणि नक्कीच आज त्यांची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वन उडवण्याचा प्रयत्न कबा पॉइंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आणखी एक फलंदाज मी म्हटलं होतं की जिथे मॅन ऑफ द सिरीज आणि तदनंतर नाव मोठं आणि दर्शन खोटं. फलंदाज बाद. जो 11 अंकांवर नेल्सन आकडा हा नेहमीच अशुभ संबोधला जातो क्रिकेटमध्ये. आणि 11 आकड्यावरच विकेट पडताना आपल्याला बघायला मिळत आहेत. 11 22 41 55 66 77 88 99 111 हा अशुभ आकडा विषम संख्या संबोधली जाते क्रिकेटमध्ये. 11 या अंकांवर पुन्हा एकदा विकेट पडत असताना 11 या अंकांवर 2 गडी बाद. कल्पेश घाटाळ नवीन फलंदाज आपण बघू शकतात. आणि पुन्हा एकदा नेल्सन आकड्यावर म्हटलं होतं की अशुभ आकडा आहे. आणि आणखी एक धक्का या तंबूकाशाला. कल्पेश एक महत्वपूर्ण बडी मछली जाल के फंसी हुई. चारे बाजूला डुलतय भगवा आमच्या शिरावरी, चारे बाजूला डुलतय भगवा आमच्या शिरावरी. लोक हौसेने जमतात सारे ना बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेने जमतात सारे ना जिया भालिवली मैदानावरती.
हे करावी लागेल. बघायचं इथे अजून कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल. आई गावदेवी स्पोर्ट्स केल्टन हा संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यांचं सुद्धा शब्द सुमनांनी स्वागत या स्पर्धेमध्ये. त्यानंतर युवा ग्रुप तडेपाडा आणि डीजेबी स्पोर्ट्स धुमालपाडा या दोन संघादरम्यान लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. बघायचं इथून कशा पद्धतीने गोलंदाजी आकारली जाईल, कारण की समोर फलंदाज सुद्धा ताकदीचा आहे. बघायचं शुभम गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फटका त्रुटी कव्हर, सुंदर फटका आहे, परंतु चिंचेच्या झाडेला थोडीशी अडचण. बघायचं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, परंतु यू वेट म्हणून सांगितले रवी याने, कारण की अगोदर जे विकेट गेल्या तिथे मात्र धावचीत जर झाले तर नक्कीच अजून डोकेदुखी वाढू शकते. त्या कारणास्तव धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. एकच धावेवर समाधान आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 18 या अंकांवर. 18 रन्स ऑन कार्ड, 18 धावा. बघायचं इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न तर आहे आणि क्रिकेट हा खेळच कमबॅक साठी ओळखला जातो, कारण की आज कोणाला वाटलं होतं की नक्की सुरुवातीचे 2 सामने पराभूत झाला ऑस्ट्रेलियन संघ आणि तिथून आपण बघितलं तर जवळजवळ 6व्यांदा विश्व चॅम्पियन ठरला गेला हे आपण बघितलंय. म्हणून क्रिकेटमध्ये तुमचा आगाज कशा पद्धतीने होतो हे महत्वाचं नाही, तुम्ही अंजाम कशा पद्धतीने देता हे महत्वाचं आहे. रिझल्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट हे सातत्याने आपण बघितलंय, कारण की कमबॅक कसं करावं हे मोहम्मद शमीकडनं आपण शिकलं पाहिजे. जवळजवळ 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, परंतु तदनंतर आपण बघू शकता आज मात्र अर्जुन पुरस्काराने मात्र त्याला सन्मानित केलं गेलंय. अर्थातच जर तुमचे परिश्रम आणि त्या परिश्रमामध्ये तुमची मेहनत जर चांगल्या पद्धतीची असेल ना, तर क्षेत्र कुठलंही असो तुम्ही त्या क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करू शकता. कारण की आयुष्याच्या रंगभूमीवर तुम्ही असे वावरा ना की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या ह्या वाजत राहिल्या पाहिजेत, आणि त्या पद्धतीचं क्रिकेट हाताळलं गेलं मोहम्मद शमी याच्या माध्यमातून. आणि यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट त्याच्या नावावर आपण बघितल्या. धावफलक जाऊन पोहोचले 19 या अंकांवर. 19 रन्स ऑन कार्ड, 19 धावा या स्कोर कार्डवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा शुभम. हार्दिक याला इथून इम्पॅक्टफुल पाली खेळावी लागेल, चांगल्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल, परंतु नक्कीच बघायचं इथून कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल. यावेळेस लिव्ह केलं या चेंडूला, परंतु ॲक्युरेट लाईन आहे. पंच दर्शवतायत डॉट बॉल, आणि डॉट बॉल नंतर स्कोर कार्ड आतापर्यंत जागेवर स्थिर आहे 19 या अंकांवर. 19 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. महेंद्र गरेल एक चांगलं व्यक्तिमत्व, वसी आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खूप चांगलं कार्य करतायत. पुन्हा एकदा शर्यपासून दूर खेळण्याचा प्रयत्न. ॲक्युरेट लाईन आहे, लेंथ ॲक्युरेट, आणि त्यानंतर टप्पा फुलर लेन. आणि या टप्प्यावर आपण बघू शकता हार्दिक चांगले प्रयत्न करतोय, परंतु चेंडूच्या आणि बॅटच्या मध्ये मात्र संपर्क न होताना चेंडू निघून जातो डॉट. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला या षटकातील. पुन्हा एकदा गोलंदाज शुभम. शपथ खेळले त्या क्रॉस द लाईन ने सुपर फटका, सुपर स्ट्रोक, 6 धावा. टायमिंग या शॉटवर बघायला मिळालं. अगोदरचे 2 चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर आणि तदनंतर शफल झाले ऑफस्टम्पच्या दिशेनेच, आणि तिथून चेंडूला फेकून दिलं स्क्वेअर लेग. पुन्हा एकदा शर्यपासून दूर खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस आपण बघू शकता षटकाची होते समाप्ती, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 25 या अंकांवर. 25 रन्स ऑन कार्ड, 25 धावा. अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक आहे. जर या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये जवळजवळ 15 ते 16 धावा आल्या ना, तर इथून चांगल्या टोटल पर्यंत संघ पोहोचू शकतो. चला, मीटिंग मैदानाच्या आतमध्ये करायची नाहीये, मीटिंग इज नॉट अलाउड. विनंती असेल आपण 4थं षटक मार्गस्थ करा. 25 धावा स्कोर कार्डवर. बघा, सुरुवातीला कल्पेश डकवर बाद झाला होता, तर केतन 3 धाव्यांवर बाद झाला. अनिल आतापर्यंत आपण बघू शकताय तर मैदानाच्या आतमध्ये अनिल आतापर्यंत आपण बघू शकताय जवळजवळ 11 धाव्यांवर खेळतोय. कल्पेश डकवर बाद झाला, जगदीश डकवर बाद झाला, आणि हार्दिक आतापर्यंत 8 धाव्यांवर खेळतोय. अर्थातच दोन्ही खेळाडूंनी डावाला सावरलंय असंच म्हणावं लागेल, कारण की सुरुवातीला जिथे विकेटवर विकेट गेल्या तिथून थोडंसं क्वेश्चन मार्क लागलं होतं की धावा कितपर्यंत वाढतील, परंतु या षटकामध्ये एक षटकार आला आणि तदनंतर धाव्यांचा वेग वाढलाय.
आणि इथून मोमेंटम शिफ्ट करायचं असेल तर इथून बघायचं झालं तर अनिल आणि सध्या तर हार्दिक याला चांगली फलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता राजेश या गोलंदाजाला आणलं गेलंय. बघायचं इथून कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. यावेळी शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न, बराच ऑस्टमच्या बाहेर हा चेंडू आणि वाईटचा इशारा. पंचांच्या माध्यमातून एकेरी 10-20 स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल आणि एकेरी 10 धावफलक जाऊन पोहोचलंय 26 या अंकांवर. 26 रन्स ऑन कार्ड, 26 धावा. बघायचंय हार्दिक अजून सुद्धा नॉन स्ट्राईक एंडला आहे. रवी यावेळेस अनिल कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा समन्वय न होत असताना अनिल याला मात्र थोडस सामंजस्यपणे क्रिकेट खेळावं लागेल. कारण की समोरचा फलंदाज मोठमोठे फटके मारू शकतो तर त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेची गोष्ट. म्हणून क्रिकेटचं जे पहिलं अक्षर आहे ना, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. क्रिकेटवरील तुमचं लक्ष, सी फॉर कॅल्क्युलेशन. क्रिकेटमधील तुम्ही किती गणितज्ञ आहात आणि कशा पद्धतीने परिस्थिती हाताळताय. बनबाऊचा इशारा आणि त्यानंतर वाईटचा इशारा. पंचांच्या माध्यमातून एक धाव आणि त्यानंतर आपण बघू शकता सी फॉर कॉन्ट्रीब्युशन. क्रिकेट मधील तुमची भागीदारी. या 3 ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला एक फलंदाजच्या माध्यमातून, एक गोलंदाजच्या माध्यमातून, त्यानंतर फिल्डिंग करत असताना महत्वपूर्ण आहेत. बघा लाईन स्ट्रोक खेळतायत तर कुठे खेळायचं आहे त्या दिशेने मात्र खेळत नाहीयेत आणि चेंडू निघून जातोय डॉट. फुटवर्क यूज करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय, अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे आणि धावफलक आतापर्यंत 27 या अंकांवर जाऊन पोहोचलाय. अनिलला जास्त काही करायचं नाही, फक्त आणि फक्त स्ट्राईक द्यायचे हार्दिक याला, परंतु आतापर्यंत ब्लाइंड स्ट्रोक खेळताना बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस फटका हवेमध्ये आहे. हा झेल महत्वपूर्ण. क्षेत्ररक्षक डीपरनं पुढे सरसावतायत. गुड कॅच ऑफ क्वालिटी, एक गुड झेल आणि या चांगल्या झेलवर आपण बघू शकतात फलंदाज पाहत अनिल याच्या खेळ. अंकांवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. आतापर्यंत जवळजवळ या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. स्ट्रेट ड्राईव्ह आहे, सुंदर फटका इनटू द गॅप, परंतु नक्की क्षेत्ररक्षक यावेळेस बघू शकता गफलत केली जाते आणि गफलतीचा परिणाम 4 धावा. अक्षय पोहोचलंय 31 या अंकांवर. 31 रन्स ऑन कार्ड, 31 धावा. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डीपन लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक यावेळी जज करतायत. पुन्हा एकदा सेकंड अटेम्प्ट मध्ये गुड झेल, चांगली गोलंदाजी आणि या चांगल्या गोलंदाजीवर चांगला झेल. आणखी एक फलंदाज अक्षय याच्या खेळीला सुद्धा पूर्णविराम. जर बात करायचं असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि आतापर्यंत क्षेत्ररक्षणामध्ये गुण द्यायचे जाईल तर 100 पैकी 100 गुण नो डाऊट रुपेश 11 अकलोली या संघाला जातील. कारण की चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि इथून आतापर्यंत जवळजवळ 6 खेळाडू बाद होऊन तंबूच्या आशाला गेलेत आणि धावफलक जाऊन पोहोचले 31 अंकांवर. शेवटचा चेंडू आणि यावेळेस आपण बघू शकताय शेवटचा चेंडू सुद्धा निघून जातोय डॉट. अर्थातच एक इनिंगचा खेळ कंप्लीट. हार्दिक नॉन स्ट्राईक एंडलाच राहिला आणि धावफलक 31 या अंकांवर आणि जिंकण्याकरिता लक्ष आहे 24 चेंडू आणि 32 धाब्यांचं लक्ष हे समोर बघायला मिळतंय. चला दोन्ही संघाच्या कर्णधार
युवा ग्रुप तरेपडा आणि डीजे स्पोर्ट्स धुमालपाडा या दोन संघांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. आपण बघू शकतात आणि एके ठिकाणी गावदेवी प्रसन्न डीजे स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान लढत आपण बघू शकतात. आनंदजी पाटील यांना विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. या दोन्ही संघादरम्यान ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज तनय याला आपण बघू शकतात गुड कॅमेरा वर्क करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संपूर्ण स्पर्धा येत्या 4 दिवस कव्हरेज केलं जाते. टॉस का बॉस आपण बघू शकतात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक भालेवली 2024च्या माध्यमातून आणि खूप चांगल्या पद्धतीने स्पॉन्सर्स आनंदजी पाटील एक गुड व्यक्तिमत्व या पंचक्रोशीतील आणि खूप चांगल्या पद्धतीने बॅकपन आहेत. आई गौदवी भालेवली या संघाकरिता दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. चॉईस दिलं गेलंय नक्कीच कॉल करतील तरीपडा हा संघ. छाप आणि काट असा कॉल करायचा आहे. हेड अँड टेल काटा असा कॉल आहे आणि काटा असा कॉल आला आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तरेपडा या संघाने. निर्णय काय असणार आहे? गोलंदाजी करायची आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देईन. आनंदजी पाटील यांना सुद्धा विनंती करेंगे आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तरेपडा या संघाने आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजी करिता डीजेबी स्पोर्ट्सचा जाधवपाडा या संघाला आव्हान दिलंय. पुन्हा एकदा बोलूयात ऑन गोईंग मॅच मध्ये जिथे 32 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. बघायचं या 32 धाब्यांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल कारण की जेव्हा जेव्हा छोटी धावसंख्या तेव्हा तेव्हा आव्हान हे मोठं बघायला मिळतंय. बॅक टू द कमेंट्री बॉक्स पुन्हा एकदा मी जॉईन होतोय. धन्यवाद. हार्दिक पहिला गोलंदाज आपण बघतोय. पहिला चेंडू फुलटॉस क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु दर्शक बनतील कारण की चेंडू मात्र निघून गेलाय. पहिला चेंडूवर मोठा प्रहार. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. मॅच बॉल आलेला आहे. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आणि नक्कीच जयेशच्या माध्यमात आणि वेलकम केलं जाते हार्दिक याचं 6 धाब्यानिशी. खूप चांगला फटका आणि या पहिल्याच फटक्यावर खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी बघू शकतात. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन साईडला सोडणार नाहीये. 2 फुलटॉस चेंडूवर आपलं स्वागत केलं जातंय 6 धाब्यानिशी. हार्दिक याच्यावर हल्ले प्रति हल्ले 6.
दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि या ठिकाणी दर्शवून देत असताना समोरचा गोलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाही, परंतु सुरुवातीच्या त्या 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार आणि इथून जयेश कशा पद्धतीचा फलंदाज आहे हे त्याने दाखवून दिलंय. सुंदर फलंदाजी आणि या 2 फटक्यानिशी आपण बघू शकता धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या अंकांवर. ब्लॉक हॉलला डिलिव्हरी हाताळली गेली. यावेळेस अॅक्युरेट टप्पा, अॅक्युरेट लाईन लेंथ हार्दिकच्या माध्यमातून थोडंसं धाव्यांच्या बाबतीमध्ये आई गावतोबी भालिवली या संघाने निराश केलं असंच म्हणावं लागेल. कारण की सुरुवातीच्या फलंदाजाने आपण बघू शकता केतन यांनी निराश केलं, त्यानंतर कल्पेशाने निराश केलं. हार्दिक मात्र शेवटच्या मोमेंट पर्यंत मैदानाच्या आतमध्ये होता, परंतु तो शेवटच्या षटकामध्ये नॉन स्ट्राईक एंडलाच राहिला आणि तिथून आतापर्यंत आपण बघू शकताय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आले आणि त्यानंतरचे 2 चेंडू हे निर्धाव. चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय हार्दिकाने, कारण की नक्की ज्या पद्धतीने फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर मोठे प्रहार जयेशच्या बॅटमधनं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण बघू शकता 2 चेंडू डॉट बॉल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन साईडला चेंडूला बनवलं गेलंय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये आणि चेंडू यावेळेस बघायचं झालं तर फील्ड केला जाईल. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे. 2च धावेवर सॅटिस्फाय मानावं लागेल आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन कार्ड, 14 धावा या स्कोर कार्डवर लावल्या गेल्या आहेत. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 14 धावा. चांगली स्टार्ट, ज्या स्टार्टची गरज होती ती स्टार्ट मिळत असताना आणि तो न बघायचं झालं तर जयेश यावेळेसचा फटका फसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय आणि यावेळेस थोडासा पाय स्लिप होत असताना आपण बघू शकतायत जास्त इंजरी होऊ नये अशीच विनंती करूया. 1 षटकांचा खेळ अद्यावत आणि 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन कार्ड. घेऊया एक डीजेची संधी आणि त्यानंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये. धावफलक जाऊन पोहोचले 15 या अंकांवर. आज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण होऊ शकतात इंजरीचं प्रमाण खूप वाढलं गेलंय आणि खऱ्या अर्थाने आता मात्र आपण बघू शकता हिवाळी अधिवेशन आणि त्यानंतर येत्या जानेवारी महिना जसा सरेल फेब्रुवारी महिन्यामध्ये मात्र उन्हाचा झळाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अर्थातच उकडीचे दिवस बघायला मिळतील. फुलटॉस चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह बघू शकतायत. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये हार्दिकला आपण बघू शकतात, परंतु चेंडू मात्र थोडीशी गफलत केली आणि गफलतीचा परिणाम 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आहेत आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचला यावेळेस 17 या अंकांवर. 17 रन्स ऑन कार्ड, 17 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. बघायचं धावा तुमच्याकडे कमी आहेत तर इथे मात्र तुम्हाला इथून चांगल्यात चांगले चेंडू हाताळावे लागतील. विकेट हा एकमेव कानमंत्र असणार आहे. यावेळेस फटका फसलाय हार्दिक. यावेळेस बघू शकताय झेल खाली येतोय. कुठल्याही पद्धतीची चुकी होत नाहीये आणि फलंदाज यावेळेस बादून तंबूच्या आशेला पहिला धक्का. रुपेश 11 अकलोली या संघ
शिफ्ट होईल का? केतन, फलंदाजच्या माध्यमातून निराशाजनक कामगिरी, परंतु गोलंदाजच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं काम करावं लागेल, कारण की जास्त काही राहिलं नाही या सामन्यामध्ये. तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल त्यानंतर विकेट घ्यावे लागतील, कारण की आतापर्यंत ड्रायव्हिंग सीटवर आहे रुपेश 11 अकलुली हा संघ. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉडी लाईनला चेंडू हाताळला जातोय, धाव घेतली गेले यावेळेस बघू शकताय, एक धाव आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 18 या अंकांवर. 18 रन्स ऑन कार्ड, 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. नाणेफेकीचा कॉल झाला दोन्ही संघांमध्ये आणि नक्कीच युवा ग्रुप तरेपडा या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि गोलंदाजी स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आव्हान केलंय डीजेबी स्पोर्ट्स धुमालपणा या संघाला. यावेळेस सुंदर फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा हार्दिक कॅच नंबर 2, गलती होणार नाहीये आणि कमबॅक केलं जाते आयगाव डुबी भालिवली या संघाकडनं. आणखी एक धक्का, आणि यावेळेस कमबॅक करण्याचा मौका आहे आई गावदेवी भालिवली या संघाला. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 18 धावा या स्कोर कार्डवर. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु नक्की क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव परिपूर्ण केली गेली आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 19 या अंकांवर. अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर कशा पद्धतीने स्ट्रोक खेळले जातील, कारण की आतापर्यंत फलंदाज बाद झालाय, जयेश बाद झाला, राजेश बाद झालाय आणि 2 फलंदाज. ऑन साईडला सुंदर फटका व्ही शेप मध्ये, लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध 4 धावा. तेवीस अंकांवर 23 रन्स ऑन कार्ड. कल्पेश घाटाळ हा नवीन गोलंदाज आपण बघू शकतात. गोलंदाजी मार्कवर 23 धावा. म्हणून मी म्हटलं की धावा अजून यायला पाहिजे होत्या, कारण की घरचं मैदान आहे. घरच्या मैदानावर परफॉर्मन्स थोडासा वीक बघायला मिळाला, कारण की यंदाच्या हंगामामध्ये 10 सामने जिंकल्यानंतर 11वा सामना आपल्याला गमवावा लागला आणि तिथून आपण बघू शकतो ऑन साईडला फटका, पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस गपलत होत नाहीये. आणखी एक धक्का तंबूच्या आशाला जात असताना अजूनही जिंकण्याकरिता आपण बघू शकतायत येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 11 आणि 11 चेंडूंमध्ये अजून सुद्धा आपण बघताय व मात्र प्रेक्षकांना सर्व खेळाडूंना मात्र वेळ लावलाय या क्रिकेटने असंच म्हणावं लागेल, कारण की पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतायत जिथे मात्र भात पिकं घेतली जातात तिथे आता आपण बघू शकतायत रबर क्रिकेट हे खूप चांगल्या पद्धतीने खेळलं गेलं आणि जसा पावसाना सरला न सरला ज्या पद्धतीने चातक पक्षी हा वाट बघत असतो त्याच पद्धतीने मात्र क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेटची वाट बघत असताना कधी मैदानं खुली होतात, कधी मात्र माझ्या हातामध्ये बॅट येते, कधी माझ्या हातामध्ये बॉल येतो, हे आपण नेहमीच बघितलंय आणि खूप चांगल्या पद्धतीने या क्रिकेटने आपण बघू शकता प्रगती केली आहे.
आणि जसं अजून क्रिकेट पुढे जाईल नो डाऊट परिवर्तन सुद्धा आपल्याला बघायला मिळतील क्रिकेटच्या दृष्टिकोनातून. कारण की आता मात्र आपण बघू शकतायत क्रिकेटला जिथे मात्र आपण बघू शकता सुरुवातीला 5,000पासून बक्षिसं लागली जायची तिथे आता मात्र आपण बघतो या 20,000पासून 50,000 आणि 50,000पासून लाखापर्यंत मात्र हे क्रिकेट गेलंय. अर्थातच सुगीचे दिवस आलेत या क्रिकेटला. धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या अंकांवर. 25 रन्स ऑन कार्ड. आकुडप्याचा चेंडू होता, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, सुंदर डिलिव्हरी आणि या ठिकाणी बघायचं झालं तर पंच सिग्नल देत आहेत. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अर्थातच वन बाउन्सचा इशारा सुद्धा बघायला मिळेल आणि धावफलक जाऊन पोहोचलंय या एकेरी धावेनिशी 26 या अंकांवर. 26 रन्स ऑन कार्ड, 26 धावा. कल्पेश ओव्हर द विकेटने. अजून सुद्धा जिंकण्याकरिता 6 धावांचं लक्ष आहे. बघायचं या 6 धावा परिपूर्ण केल्या जातील का. आतापर्यंत या षटकातील जवळजवळ विचार करायचा झाला तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा आखुडप्याचा चेंडू होता आणि यावेळेस वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. थोडीशी लाईन लेंथ भरकटली गेलाय, थोडेसे खांदे झुकले. ताई गावदेवी भालिवली या संघाचा विचार करताय आपण, कारण की सुरुवातीला धावा लावल्या गेल्या नाहीत आणि तिथून आता कुठेतरी आपण बघू शकतो बॅकफुटला आहेत. 5 धावेंची गरज आहे. हलक्याशा हाताने ग्लान्स केलाय, पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि यावेळेस फेकी सुद्धा अचूक नाहीये, बॅकअप सुद्धा नाहीये. खराब क्रिकेट म्हणावं लागेल. 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आहेत आणि 4थ्या धावेसाठी सुद्धा वळाला दोन्ही फलंदाज. हे काय घडलं जात आहे. आणि 4 धावा, अर्थातच या 4 धावेनिशी स्कोर कार्ड लेव्हल झालंय आणि जिंकण्याकरिता फक्त आणि फक्त 1 धावेंची गरज असताना असं होतंय कधी कधी. कारण की जिथे धावून दिलं नाही तर असं वाटतंय की आपण पराभव होतोय आणि तिथे मात्र बॉडी लँग्वेज इन पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळतंय आणि त्या कारणास्तव आपण बघू शकतो अशा पद्धतीचं क्रिकेट हे हाताळलं जात आहे. अजून सुद्धा जिंकण्याकरिता 1 धावेंची गरज आहे. बघायची 1 धाव परिपूर्ण या षटकामध्ये केली जाईल का. गोलंदाजी मार्कवर कल्पेश. एका धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर कल्पेश पुन्हा एकदा हलक्याशा हाताने ऑन साइडला खेळून काढले. गुड क्रिकेट, सेन्सिबल सिंगल आणि या सेन्सिबल सिंगल नंतर विजयी होत असताना रुपेश 11 अकलेली या संघ. अभिनंदन सर्व या ठिकाणी खेळाडूंचं आणि त्यानंतर थँक्यू सो मच आई गावदेवी भालिवली संघ आयोजक करते. मात्र या स्पर्धेमध्ये खेळले खूप चांगल्या पद्धतीने, परंतु चुका फक्त आणि फक्त फलंदाजच्या माध्यमातून झाल्या, नो डाऊट. कारण की एवढी मोठी फलंदाजी असताना सुद्धा थोडासा गेम प्लॅन कुठेतरी चुकीचा म्हणावा लागेल. कारण की कल्पेश घाटाल सारखा फलंदाज, त्यानंतर आपण होते हार्दिक सारखे फलंदाज थोडेसे मागे ठेवले गेले होते. थोडासा गेम प्लॅन आखणं गरजेची गोष्ट क्रिकेटमध्ये, परंतु जे काय घडलंय ते महत्वाचं नाहीये. इथून तुम्हाला पुढे कामगिरी चांगली करावी लागेल, त्याकरिता खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. या पण घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलणार आहोत. धन्यवाद.